गुड मॉर्निंग सर्वांना. बीके अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपले पर्सेंटेजचे 2 पार्ट संपले होते. ठीक आहे, ते तुम्ही पहिले बघून घ्या. ठीक आहे, आपण इथपर्यंत पोहोचलो होतो. ठीक आहे, आपण आता त्याचा पार्ट 3 कंटिन्यू करणार. ठीक आहे, आता बघा, आता आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्याआधी मी काय सांगतो पहिले ते बघा. फॉर एक्झाम्पल, हा ए आणि हा बी, 5 आणि 3. ठीक आहे, आता बघा, समजा ए आणि बी ला मला टोटल 4,000 रुपये द्यायचे आहेत ह्या रेशोमध्येचे. ठीक आहे, ए ला 5 हिस्से भेटले पाहिजे आणि बी ला 3 हिस्से भेटले पाहिजे. ठीक आहे, आता 5 आणि 3 किती झालं? 5 आणि 3 किती? 8. म्हणजे टोटल हिस्से किती आहे? 8. आणि टोटल पैसे किती आहे? 4,000 आहे. जर मी याला 8 ने डिवाइड केलं तर मला काय भेटेल? एक हिस्सा भेटेल, म्हणजे 1 शेअर भेटेल मला. मग 8 एका 8, 8 पंचे 40, म्हणजे हे 2 0, म्हणजे 1 शेअर किती झाला माझा? 1 ची किंमत किती आली माझी? 500. बी ए ला किती पाहिजे? 5 शेअर पाहिजे. 1 ची किंमत किती आहे? 500. म्हणून मी 5 ला कशाने मल्टिप्लाय करणार? 500 ने. मग 5 5 जा किती? 25. आणि बी चे किती शेअर आहेत? 3 आहेत, म्हणून 3 ला कशाने? 500 ने. तर 5 3 जा किती? 15. म्हणजे ए ला किती पैसे भेटतील? तर 2,500 रुपये. आणि बी ला किती भेटतील? तर 1,500. बघा बरं, 2,500 आणि 1,500 किती येतात? 4,000 बरोबर होतं. ठीक आहे, आता बघा, सांगायचं काय होतं मला, तुमचा जे काही व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, ही 5, हे 8, 5 आणि 3 किती? टोटल किती आहे? 8 आहे. म्हणजे तुम्हाला 8 ची किंमत किती दिली आहे? 4,000. 8 ची किंमत किती दिली? 4,000. तुम्हाला जर 1 ची किंमत काढायची, काय करणार तुम्ही? ह्या 4,000 ला 8 न डिवाइड करणार, तेव्हा तुम्हाला 1 शेअर भेटेल. क्लिअर आहे का हे? ठीक आहे, हे लिहायचं असेल तर लिहून घ्या साईडला, नाही तर आपण डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. ठीक आहे, मी साईडला सरकतो, हे लिहायचं तर लिहून घेतो. आता बघा काय म्हणतोय तो, a number becomes 180 when decreased by 25%. Find the original number. ओरिजिनल लिहायचं राहिले तर ठीक आहे, राहू दे. आता बघा, कोणता तरी एक नंबर आहे, त्याला जर मी 25% ने डिक्रीज केलं, म्हणजे काय, कमी केलं, तर तो किती बनतो? तर तो किती राहतो? 180 राहतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला तो नंबर माहिती आहे का? माहिती. फॉर एक्झाम्पल, 25% न तो नंबर कमी झाला, म्हणजे राहिला किती? 75% तो राहिला, आणि त्याचीच व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? 180. फॉर एक्झाम्पल, मी म्हणलो क्लासमध्ये 100% मुलं बसलेले, मी म्हणलो त्यातले 20% कमी झाले, म्हणजे राहिले किती? 80%च राहिले ना. तसंच इथं काय म्हणता येतो, जेव्हा त्या नंबरने 25% ने कमी केलं, 25% ने कमी केलं, म्हणजे राहिला किती? तो 75% राहिला, आणि त्याचीच व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? ती म्हणजे 180. आता कळलं का इक्वल का आलेलं? म्हणजे 75% ची व्हॅल्यू किती आहे? 180. आणि आपल्याला काय विचारलंय? फाइंड द नंबर. आणि कोणताही नंबर स्वतःसाठी किती पर्सेंट असतो? तो म्हणजे असतो 100%. ठीक आहे, तर आपल्याला विचारलं काय? 100% बरोबर किती? पहिले तुम्हाला ट्रेडिशनल सांगतो, मग शॉर्टकट सांगतो. आता याचं मल्टिप्लिकेशन करा. 75 मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 180 मल्टिप्लाय बाय 100. मला एक्स ची किंमत काढायची. अशा टायमिंगला पर्सेंटेज आणि पर्सेंटेजचं सिम्बॉल कॅन्सल होऊन जातं. ठीक आहे, म्हणून मी तिथं लिहिलेलं नाही. एक्स इज इक्वल टू काय? 180 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 75. आता बघा, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 एक 3, 3 गुणिला 6 18, आणि हा 0, 6 4 जा 24, आणि हा 0. म्हणजे तो ओरिजिनल नंबर कोणता होता? तर तो होता 240. क्लिअर आहे का हे? ठीक आहे, वापस सांगतो, कोणता पण नंबर स्वतःसाठी 100% असतो. मी जर म्हणलो क्लासमध्ये 100 मुलं बसलेले, 100% मुलं बसलेले, मी जर म्हणलो यातले 60% सोडून गेले, म्हणजे राहिले किती? 40% राहिले. तसंच हा नंबर 25% ने कमी केला, याचा अर्थ काय? तो राहिला किती? 75%. आणि त्याचीच व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये? ती म्हणजे 180. ठीक आहे, हे तुम्ही लिहून घ्या नीट. पॉज करून लिहा व्हिडिओमध्ये. ओके, झालं. आता हे होतं याचं ट्रेडिशनल मेथड. ठीक आहे, आता तुम्हाला याचं शॉर्टकट सांगतो मी, ते म्हणजे कसं.
आता बघा 25% याचा फ्रॅक्शन व्हॅल्यू किती, तो म्हणजे 1/4. आता याचा यूज करणार का नीट बघा. अ नंबर बिकम्स 180 when decreased by 25%. डिक्रीज वर्ड यूज केलाय ना. आता बघा समजा तुमचा ओरिजिनल नंबर होता 4, ठीक आहे. हा जो तुमचा फ्रॅक्शन व्हॅल्यू यूज कसा करणार, हा जो डिनॉमिनेटर आहे हा काय तुमचा ओरिजिनल नंबर आहे, ठीक आहे. आणि हा जो 1 आहे तो काय आहे ते तुमचं, तुम्हाला ते कमी किंवा जास्त करायचं. जर ते डिक्रीज म्हणले तर 4 मधून 1 कमी करा, जर इथे इन्क्रीज वर्ड असतं तर 4 मध्ये 1 ऍड करा, ठीक आहे. आता कसं अ नंबर बिकम्स 180 when decreased by 25%. ठीक. नंबर पहिले समजा ओरिजिनल 4 होता, 1 ने कमी झाला म्हणजे तो राहिला किती आता 3, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. डिक्रीज म्हणलं म्हणून मी काय केलं 4 मधून 1 कमी केला, ठीक आहे. जर ते म्हणले असते इन्क्रीज केलं तर मी काय केलं असतं 4 मध्ये 1 प्लस केलं असतं, म्हणजे मी तर 3च्या ऐवजी किती लिहिलं असतं 5 लिहिलं असतं, ठीक आहे. आता बघा अ नंबर बिकम्स 180 when decreased by 25% म्हणजे नंबर पहिले ओरिजिनल 4 होता, आता किती झाला तो 3 झाला, कारण का 1 ने कमी झाला. आणि कमी झाल्यावर तो किती राहतोय 180, म्हणजे आपल्याला 3 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 180. कळलं का इथपर्यंत, ठीक आहे. आता बघा आता जस्ट तुम्हाला ब्लॅक बोर्डवर एक एक्झाम्पल दिलं मी, तुम्हाला 3 ची व्हॅल्यू 180 दिली, तुम्हाला 1 ची व्हॅल्यू काढायची म्हणजे काय करणार, तुम्हाला 180 ला कशाने डिवाइड करणार 3 ने, ठीक आहे. 3 1 जा 3, 3 6 जा 18, म्हणजे तुमची 1 रेशो म्हणजे किंवा 1 शेअरची व्हॅल्यू किती येते 60. आणि विचारलं काय तुम्हाला फाइंड द नंबर, आपण नंबर कोणता मानलेला आहे 4 मानलेला आहे, म्हणून 60 ला कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही ह्या 4 ने, तर 6 4 जा किती 24, म्हणजे तो ओरिजिनल नंबर किती होता 240. आणि असं पण पहिले आपलं आन्सर किती आलं होतं 240 आलं होतं. क्लिअर आहे का हे नक्की. हे बघा कोणतीही गोष्ट एकदा समजत नाही कळलं तर वापस रिव्हर्स जा आणि पुन्हा एकदा बघा, ठीक आहे. काय हरकत नाही. असं नाही की आपल्याला एका दिवसामध्येच हा टॉपिक संपलाच पाहिजे किंवा कळालाच पाहिजे. इगोवर गोष्ट आणायची नाही कळली वापस बघा, ठीक आहे. हे लिहून घ्या पहिले, ठीक आहे. मग पुढचा क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला. ओके. आता बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय बघा. तो हा कलर दिसतोय का, दिसतोय ओके, पण ठीक आहे ब्लॅकच सांगा. आता बघा अ नंबर बिकम्स 250 when, आता काय वर्ड यूज केला इन्क्रीज यूज केला, when increased by 25%. 25% याचा फ्रॅक्शन व्हॅल्यू किती 1/4, ठीक आहे. आता बघा नंबर पहिले आपला 4 होता, इन्क्रीज झाला म्हणजे 1 ने वाढला, किती झाला तो 5. आणि किती बनतोय तो म्हणता येते इन्क्रीज झाल्यानंतर 250 बनतोय, म्हणजे 5 ची किंमत किती दिली तुम्हाला 250. जर तुम्हाला 1 ची किंमत काढायची तुम्ही काय करणार, या 250 ला 5 ने डिवाइड करा, 5 5 जा 25 आणि हा 0, म्हणजे 1 शेअरची व्हॅल्यू किती तुमची 50. आणि आपला ओरिजिनल नंबर कोणता मानलाय आपण तो म्हणजे 4, तर 50 मल्टिप्लाय बाय 4, 5 चौक किती 20, आणि हा किती झाला मग 200. म्हणजे आपला ओरिजिनल नंबर कोणता होता तर तो होता 200. कळलं का हे नक्की. हे बघा मागच्या क्वेश्चन मध्ये काय म्हणले होते डिक्रीज बोलले होते, म्हणून मी 4 मधून 1 कमी केला. आता काय बोलले ते इन्क्रीज केला, म्हणून मी 4 मध्ये काय केलं 1 प्लस केला, ठीक आहे का. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा अ नंबर बिकम्स 330 when increased by, आता बघा वर्ड काय यूज केला त्यांनी इन्क्रीज यूज केला, वर्ड काय यूज केला इन्क्रीज, ठीक आहे. किती पर्सेंट ने आता 37.5%. आणि याचं फ्रॅक्शन व्हॅल्यू किती 3/8. फ्रॅक्शन व्हॅल्यूज लक्षात ठेवा, ठीक आहे. नंबर पहिले तुमचा 8 होता, इन्क्रीज झाला 8 वर 3 इन्क्रीज झालं म्हणजे 8 ची व्हॅल्यू पहिले आता 11 झाली. कळलं का हे. पहिले 4 होता ना 25%, 1/4 घेतलं मी त्याला, 4 होता इन्क्रीज झाला म्हणून 1 ने ऍड केलं. तसंच ओरिजिनल नंबर आपला 8 होता, इन्क्रीज झाला म्हणून 8 मध्ये मी 3 ऍड केले आणि किती केलं त्याला 11, ठीक आहे. आणि इन्क्रीज झाल्यानंतर तो किती बनतोय म्हणता येते 330, म्हणजे 11 ची किंमत किती दिली तुम्हाला 330.
30. तर तुम्हाला 1 ची किंमत काढायची, काय करणार? 330 डिव्हिजन 11, 11 त्रिक 33 आणि हा 0. म्हणजे एक रेशो तुमचा किती भेटला तुम्हाला? 30चा. तुम्हाला विचारलं काय? फाइंड द नंबर. ओरिजिनल नंबर किती मानला आपण? तो म्हणजे मानला आपण 8. मग 30 मल्टिप्लाय बाय 8 किती होतं? 8 त्रिक 24 म्हणजे किती झाला हा? 240. म्हणजे तुमचा ओरिजिनल नंबर किती होता? 240. क्लिअर आहे का हे नक्की? दुसरा क्वेश्चन. आता बघा काय म्हणले ते. नको. अब किती आहे? फ्रॅक्शन व्हॅल्यू 37.5% म्हणजे किती आला तो? 3/8. ओके. A number becomes 2500 when decrease. आता काय म्हणले? डिक्रीज म्हणले. ठीक आहे. म्हणजे नंबर पहिले 8 होता, 3 ने कमी झाला म्हणजे किती राहिला? 5. आणि 5 चीच व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 2500. म्हणजे 1 ची व्हॅल्यू काढणार कशी? 2500 डिव्हिजन 5, 5 5 25 आणि हे 2 0. म्हणजे तुमचा एक रेशो किती भेटला किंवा एक शेअर कितीचा आला तुमचा? 500चा. आणि विचारलं काय? फाइंड द नंबर. फाइंड द नंबर म्हणजे आपण ओरिजिनल नंबर कोणाला मानलाय? 8 ला. तर 5 8 चा किती? 40 आणि हे 2 शून्य म्हणजे आपला ओरिजिनल नंबर कोणता होता? तर तो होता 4000. शून्य लक्षात द्या बरं का. 40,000 याला टिक नाही करायचं. शून्य किती पाहिजे आपल्याला? फक्त 3. म्हणजे कोणता ऑप्शन तुमचा? सेकंड ऑप्शन. कळलं का हे आता कसं यूज करणार आहे फ्रॅक्शन व्हॅल्यूजचा? ठीक आहे. बघू आपण आता पुढचा क्वेश्चन. देखा काय म्हणले बघा. काय झालं? A number becomes 490. इनक्रीज वर्ड यूज केलाय. पर्सेंटेज किती आहे? 16.67%. आणि याचं फ्रॅक्शन व्हॅल्यू किती? 1/6. ठीक आहे. म्हणजे नंबर तुमचा पहिले 6 होता, आता किती झाला? 1 ने वाढला. कारण इनक्रीज म्हणले 6 वर 1 ने वाढला म्हणजे तो 7 झाला. आणि वाढल्यानंतर त्याची व्हॅल्यू किती झाली? 490. आपल्याला 1 ची व्हॅल्यू काढायची. काय करणार मी? 490 ला 7 ने डिवाइड करणार. 7 7 चा 49 म्हणजे 1 ची किंमत किती भेटली मला? ती म्हणजे 70. आणि विचारलं काय? फाइंड द नंबर. मग 6 ला कशाने मल्टिप्लाय करणार? 70 ने. 7 6 चा 42 म्हणजे तुमचा ओरिजिनल नंबर कोणता होता? 420. 420. कळलं का हे? नक्की इथपर्यंत कळलं का? हे सगळं लिहून घ्या बरं का. 420. ओके. कळलं का हे काय होतं? ठीक आहे. फ्रॅक्शन व्हॅल्यूज यूज कसं करणार तुम्ही? इनक्रीज म्हणलं तर वरचा नंबर ऍड करायचा, डिक्रीज म्हणलं तर वरचा नंबर मायनस करायचा. ठीक आहे. आता हा वेगळा पार्ट आहे. ठीक आहे. याचा यूज कळला का तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यूजचा? ठीक आहे. आय होप सो कळत असेल तुम्हाला. आता आपण याच्यानंतर दुसरा पार्ट बघणार. ठीक आहे. आणि नवीन कॉन्सेप्ट बघणार. ओके. तोपर्यंत थँक्यू.